नमस्कार. उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवत आहोत ब्रेड पकोडा किंवा याला ब्रेड पॅटीस सुद्धा म्हणतात, जे बाहेरून मस्त असे कुरकुरीत होतात आणि खूप तेलकटही होत नाहीत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर पीठ भिजवून घेऊयात. त्यासाठी एका बाउलमध्ये 1.5 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ घेताना मी अगोदरच चाळून घेतलं होतं. त्यासोबतच यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचे. तांदळाचं पीठ घातल्याने बाहेरची लेयर जी आहे ती मस्त कुरकुरीत होते. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्यासोबतच 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा ओवा हातावरच क्रश करून घातलेला आहे. तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवणार आहोत. तर इथे मला 1 कप पाणी लागलेलं आहे पीठ भिजवण्यासाठी. तर हे जे बॅटर आहे ते छान असं स्मूथ होईपर्यंत याला फेटून घेणार आहोत. साधारणतः 2 मिनिटं तरी छान असं फेटून घेतल्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. तर आता याची स्टफिंगची तयारी करूयात. तर त्यासाठी एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल छान तापलेलं आहे. तर आता यामध्ये 1 चमचा जिरं घालायचे. जिरं छान फुललं गेलं की 1 चमचाभर आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे. त्यानंतर मंद आचेवर साधारणतः 2 मिनिटं तरी परतून घेतलेलं आहे. त्यासोबतच यामध्ये 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखट घालायचे. तिखटाचे जे प्रमाण आहे ते आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची. घातलेले सगळे मसाले जे आहेत ते एकजीव करून घेतले आहेत. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून सगळं मिक्स करून घेतलं आहे. तर आता या स्टेपला गॅस बंद केलेला आहे, ज्यामुळे मसाले जळणार नाहीत आणि बटाटा पाणी सोडणार नाही. तर इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून स्मॅश करून घेतले होते, ते या मसाल्यामध्ये घालूयात. बटाटा घालून झालेला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. त्यानंतर घातलेले सगळे जिन्नस जे आहेत ते एकजीव करून घेतले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता स्टफिंग जे आहे ते तयार झालेलं आहे. तर इथे मी 2 ब्रेडचे स्लाइस घेतले आहेत. ब्रेडच्या कडा ज्या आहेत त्या सुरीच्या साहाय्याने कट करून घेऊयात. त्यानंतर तयार केलेलं स्टफिंग जे आहे ते 1 ते 2 चमचे यामध्ये भरायचे या पद्धतीने. त्यानंतर दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसला यावर ठेवून मधोमध त्रिकोणी आकारामध्ये कट करून घ्यायचे. स्टफिंगने भरलेले हे जे ब्रेडचे स्लाइस आहेत ते आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये व्यवस्थित बुडवून घेऊयात. बेसनामध्ये व्यवस्थित बुडवून घेतल्यामुळे ब्रेडचे पकोडे तेलकट होत नाहीत. तर इथे तुम्ही बघू शकता स्टफिंगने भरलेले ब्रेड जे आहेत ते बेसनामध्ये बुडवून घेतलेत. तर दुसरीकडे एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल छान तापलं की यामध्ये कोटिंग केलेले ब्रेड तेलामध्ये सोडूयात. त्यानंतर लो टू मीडियम हीटवर फ्राय करून घ्यायचे. एका वेळेला जेवढे ब्रेडचे पॅटीस बसतील तेवढेच तेलात सोडायचे, नाहीतर तेलाचे टेम्परेचर कमी होतं आणि पॅटीस व्यवस्थित तळले जात नाहीत. तर आता मस्त असे दोन्ही बाजूने कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ब्रेडचे पॅटीस जे आहेत ते तयार झालेत. तर आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर याच पद्धतीने दुसरे ब्रेडचे पॅटीस सुद्धा तेलामध्ये फ्राय करून घेतले आहेत. जेवढं स्टफिंगचं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये 10 ते 12 ब्रेडचे पॅटीस तयार होतात. तयार केलेले पॅटीस तुम्ही हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर सुद्धा सर्व करू शकता. तर या पावसाळ्यामध्ये ब्रेडचे पॅटीस नक्की ट्राय करून पहा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज सहित. तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.